स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींमध्ये दिल्लीत एकता चर्चा. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात शिंदेंनी भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण. संभाव्य मंत्रिमंडळासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती. एकनाथ शिंदेंनी 7 खासदारांसह पंतप्रधानांची घेतली भेट. ब्रेकफास्टमध्ये विकास कामं आणि जेन्झींवर चर्चा. एकनाथ शिंदे यांची माहिती. प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज. बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांचा सल्ला. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत अनेक बदल होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोरांची औपचारिक भेट. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर मला रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाही. प्रशांत किशोरांबाबत सुनील तटकरेंचं रोखठोक भाष्य. जंतर मंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा. नीट पेपर फुटीवरून सरकारवर डागलं टीकास्त्र. नाशिकची दुर्दशा पाहून वाईट वाटतं. खड्ड्यांमुळे माणसं मरत असताना प्रशासन मात्र ढिम्म. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधल्या 20,143 अर्जांची जात पडताळणी. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र. तर जात पडताळणीमध्ये केवळ 61 अर्ज ठरले अवैध. अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले. भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा दिपके यांचा आरोप. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 5,029 कोटी रुपये जमा. दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. जामीन मिळाल्यानंतरही रमेश म्हात्रेचा 2 दिवस जेलमध्येच मुक्काम राहणार असल्याची शक्यता. जामिनाचा आदेश जामीन पेटीमध्ये वेळेत पोहोचला नाही. तर जामिनानंतर आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे कोर्टाचे आदेश. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी संदर्भातल्या बातमीनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मोदी शिंदेमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्या. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी मोदींची भेट घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. शिंदे मोदींची भेट. पक्ष चिन्हावर चर्चा थेट. महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय चर्चाही झाली, गप्पाही झाल्या. त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्या बद्दल स्पर्धा झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दिल्लीत एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात मोदींसोबत त्यांचा संवाद झाला का, अशाही चर्चांना तोंड फुटलं. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली. एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ते तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेलेत. दिल्लीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. मतदारसंघातल्या विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे. सुनावणी संदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली अशी देखील माहिती आहे. गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदेंचे दिल्ली दौरे चांगलेच वाढलेत. शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. या पार्श्वभूमीवर ते मोदी यांना भेटल्याची चर्चा आहे. मात्र राज्यामधल्या विकास कामांसंदर्भात मोदींसोबत चर्चा केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो. सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या. ते आपलं दुःख सांगतात. ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये, जो त्रास आहे
फडणवीसांकडून ते दुःख सांगायला वारंवार ते जातात. आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांना टोला लगावला. भाजप आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू आहे, शिंदे नाराज आहेत. तसंच पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात चर्चा झाली असेल असं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय. 2 दिवस ते दरेगावी आहेत. आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या तिन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर चर्चांना उधाण येतच. मात्र आज घेतलेली भेट जास्त महत्त्वाची मानली जाते. याचं कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी. त्यामुळे शिंदेंनी विकास कामांबाबत चर्चा केल्याचं सांगितलं. मात्र या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी राष्ट्रवादीतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली, घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगलेली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काल मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची तब्बल 6 तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये पक्ष बांधणी, संघटनात्मक बदल आणि राज्यातील नेतृत्वाबाबत महत्त्वाच्या चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे. नेमकं या बैठकीमध्ये काय झालं आणि त्यानंतर कशा पद्धतीनं राजकारणात चर्चा सुरू झाली आहे, बघूया सविस्तर. राजकारणात काही भेटी औपचारिक असतात, तर काही भेटी भविष्यातल्या राजकीय समीकरणांची चाहूल देतात. देवगिरीवरील कालची भेट अशीच एक भेट ठरतीये का, याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या देवगिरीवर तब्बल 6 तास चर्चा झाली आहे. या बैठकीत आगामी निवडणुका, पक्ष बांधणी आणि संघटनात्मक बदल या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत देवगिरीवर 6 तास बैठक चालली. राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वामध्ये बदल करण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला. पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे. पक्ष बांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना केल्यात. प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनात्मक कामात सक्रिय असलेली व्यक्ती असावी. संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जोपर्यंत राज्यातलं नेतृत्व एकत्रितपणे काम करत नाही, तोपर्यंत राज्यात प्रभावी काम करणं कठीण होईल, असं त्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर भविष्यातील निवडणुकांसाठी आपल्याला जबाबदारी द्यायची असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी सुचवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक कामात सक्रिय आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारी व्यक्ती असावी, असाही सल्ला बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे. त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाहीये. आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय. सुनील तटकरेंवरती नाराजी आहे पक्षात. आमच्या पक्षामध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब, भुजबळ साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत. यांच्याबद्दल कोणाबद्दलही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाहीये. मात्र या बैठकीमुळे राष्ट्रवादीच मतभेदांची चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांना पक्षाचे रणनीतिकार करण्यावरनं 2 मतप्रवाह असल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित नव्हते, त्यामुळे या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बांकीपुरा पोटनिवडणुकीतल्या निकालानंतर प्रशांत किशोर मुंबईत दाखल झालेत. पार्थ पवार चार्टर विमानानं त्यांना मुंबईत घेऊन आलेत असं बोललं जात आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचे अधिकृत रणनीतिकार बनवलं जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. या सर्व चर्चांदरम्यान सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची औपचारिक भेट झाली असं तटकरेंनी म्हटलंय. मला रणनीतिकार किंवा सर्व्हेची गरज नाही, मी स्वतः फील्डवर जाऊन जनभावना समजून घेतो, असा टोला देखील तटकरेंनी लगावलाय. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही, त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा
वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. ते मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. आणि फील्डमधलं असल्याच्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. देवगिरीवरील 6 तासांची बैठक नेमकी सौजन्याची होती की राष्ट्रवादीच्या नव्या राजकीय आराखड्याची, याचं उत्तर अधिकृत निर्णयांमधूनच मिळेल. मात्र या एका भेटीनं राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या शक्यतांना नक्कीच नवं वळण दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. महाराष्ट्राच्या राजकारणात एका भेटीनं नव्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली. आणि त्यानंतर प्रशांत किशोर यांनी मुंबईमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेत तब्बल 6 तास चर्चा केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भाजपवर सातत्यानं टीका करणारे प्रशांत किशोर आता महायुतीतील घटक पक्षाचे सल्लागार झाल्यानं विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून विरोधक आणि महायुतीतील नेत्यांपर्यंत अनेकांनी यावर भूमिका मांडली आहे. प्रशांत किशोर यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपचा बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव करणारे प्रशांत किशोर यांनी मुंबईत सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची निवड केली. प्रशांत किशोर सातत्यानं भाजपवर टीका करतायत. त्यामुळे महायुतीत असताना राष्ट्रवादीनं प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्ती केल्यानं महायुतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काल देवगिरी बंगल्यावर तब्बल 6 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात पक्ष बांधणी, संघटनात्मक बदल आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. याच भेटीनंतर महायुतीत नवी चर्चा सुरू झाली. प्रशांत किशोर भाजपवर सातत्यानं टीका करत आले आहेत. अनेक निवडणुकांमध्ये भाजप विरोधी पक्षांसाठी त्यांनी रणनीती आखली. त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलंय. पण राष्ट्रवादीमध्ये काय अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन. दरम्यान या घडामोडींवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाष्य केलंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गरज संपल्यानंतर त्यांनाही संपवून जाईल असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी असेल की शिवसेना असेल, या दोन्ही पक्षाचा वापर संपल्यानंतर या दोन्ही पक्षाला संपवलं जाईल हे भाजपचं पहिलेपासूनच कृत्य राहिलेलं आहे. त्यामुळे मी काही भविष्यवाला तर नाहीच आहे. त्यामुळे पण जे काही मी भाजपला जवळून पाहतो आहे त्या भाजपचं जे कृत्य आहे की ज्याची गरज संपली की त्याला संपवा. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आज त्यांच्याबरोबर आहे त्यांना शेवट त्यांचा संपूर्णतच जाणार आहे असं मला वाटतं. विरोधकांनी या नियुक्तीवरून महायुतीवर निशाणा साधलाय. मात्र महायुतीतील नेत्यांचं चित्र वेगळं आहे. प्रशांत किशोर यापूर्वी भाजपचे सल्लागार होते. नितीश कुमार यांच्या सोबतही त्यांनी काम केलंय. ते व्यावसायिक पद्धतीनं काम करतात. त्यामुळे यातून कोणताही तणाव निर्माण होईल असं वाटत नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. प्रशांत किशोर बऱ्याच वर्षी सल्ला देतात. पूर्वी त्यांनी भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय. शेवटी तो प्रोफेशनली काम करणारे लोक आहेत. ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही.
मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे. भाजपचा पराभव करून ते आमदार झाले, त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्तपरिषदेत काय निर्णय झाला, तर प्रशांत किशोरने विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते. तर राष्ट्रवादीकडूनही कोणतीही नाराजी नसल्याचा दावा करण्यात आलाय. प्रशांत किशोर आमचे सल्लागार आहेत, भाजप आमचा मोठा भाऊ आहे, दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं दत्ता भरणे म्हणाले. तर सुनेत्रा पवारांनी कुणाला भेटायचा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितलं. भाजप पक्षाकडनं कुठेतरी नाराजी समोर येताना अजिबात त्यांच्याकडून कुठलीही नाराजी नाही. उलट त्यांना शेवटी आमची माहिती आहे, माहितीतले आम्ही भक्कम, ऐका ना, आमचा पक्ष भक्कम झाला तर शेवटी त्यांचा पण फायदा आहे. त्यामुळे ते हाताशी धरून पक्ष भक्कम अजिबात विरोधकाला आम्ही भाजपचे ते विरोधक, तो आमचा विषय तो नाही आहे. शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठेही नाही आहे. आणि उलट ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलट आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल. त्यांनी कुणाला भेटावं कुणाला भेटू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे की कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं. त्यामुळे याबद्दल भारतीय जनता पार्टीचा काही आक्षेप असेल तर आम्ही ते सुनेत्राताई पवार यांच्याशी चर्चा करून सोडू शकतो. परंतु सुनेत्राताई पवार यांची पार्टी स्वतंत्र आहे, सुनेत्राताई पवार यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, त्यांना पूर्ण अधिकार आहे. आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो. राजकारणात प्रत्येक चालीला उत्तर असतंच असं नाही. कधी एका निर्णयामुळे अनेक प्रश्न जन्म घेतात. प्रशांत किशोर यांची ही नवी इनिंग राजकीय चर्चांचा एक नवा विषय ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता बातमी नाशिकच्या खड्ड्यांवरची आहे. नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे हे आता केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो राजकीय संघर्षाचा एक मोठा मुद्दा बनलेला आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव गेल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली रस्त्यांची कामं, वृक्षतोड आणि बाहेरच्या राज्यातील कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून सुद्धा मनसे अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले. नाशिकच्या खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतलाय. खड्ड्यांमुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषांना जीव गमवावा लागलाय. दरम्यान याच खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वृक्षतोडीवरूनही राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलाय. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला. दरम्यान राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलंय. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लागू. कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत, ते बिलो दिले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे क्वालिटी चेक्स हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे क्वालिटी चेक झाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ. राज ठाकरेंचा काहीतरी गैरसमज झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. त्यांना सर्व कामांची यादी देणार आणि त्यानंतर त्यांनी बाहेर राज्यातील कंत्राटदारांची नावं सांगावीत असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी गुजरातचे कंत्राटदार असल्याचं ऐकलंय असं म्हणत सरकारलाच घरचा आहेर दिलाय. राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यांना मी सगळी कामाची यादी देतो. आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत. आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा मी त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी. घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत. आता खरं म्हणजे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे ते कोणी भरू शकतं, तरीसुद्धा या ठिकाणी कोण कोण बाहेरच्या राज्यातले ठेकेदार आहेत हे त्यांनी आम्हाला सांगावं. नाशिकमध्ये खड्डे खूप पडलेले आहेत आणि
म्हणजे भयंकर परिस्थिती. त्याच्यावर मी आता काय फार बोलणं काय बरोबर नाही. परंतु मी जे राज ठाकरे जे म्हणतायत ते गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, मी पण तसं ऐकलंय, पण मला तशी त्याची काही खात्री नाही आहे. ऐकलंय मी कानावर असं गेलं. नाशकातील खड्ड्यांवरून मागील काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलंय. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने ते खड्डे बुजवलेत खरे, मात्र 24 तासातच खड्डे जैसे ते झाल्याचं पाहायला मिळालं. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला सुनावलंय. माणसं मेल्याचं पालिका प्रशासनाला स्वैरसूतक नसल्याचं म्हणत ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या, ट्रक, बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना. माणसं मेल्याचं, गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाही आहे. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं, म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नाशिकच्या खड्ड्यांवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राज ठाकरेंनी गुजरातच्या कंत्राटदारांवरून सरकारवर शरसंधान साधलंय. तसंच कुंभमेळ्याच्या कामांवरूनही त्यांनी प्रशासनाला सुनावलंय. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत त्यांना प्रति आव्हान दिलंय. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. यानंतर बघूया पुढल्या बातमीकडे. मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये पुन्हा एकदा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा मुद्दा केंद्रस्थानी आलेला आहे. काही प्रमाणपत्र रद्द झाल्याचा मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मात्र अधिकृत आकडेवारी वेगळं चित्र मांडते. हजारो अर्जांपैकी अवघे 0.30% अर्जच अवैध ठरल्याचं समोर आलंय. मग नेमकं वास्तव काय? प्रमाणपत्र का फेटाळली गेली? कोणत्या जिल्ह्यात काय चित्र आहे? आणि या सगळ्यावर जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे? बघूया त्याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट. एका बाजूला मराठा आरक्षणाची लढाई, दुसऱ्या बाजूला कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा वाद. केवळ 4 प्रमाणपत्र रद्द झाल्याचा मुद्दा आणि त्यानंतर राजकारण पुन्हा पेटलं. अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी जात पडताळणी समितीवर गंभीर आरोप केले. सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सर्वांवर हल्लाबोल केला. कुणबी प्रमाणपत्र फेटाळली जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला. मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2019ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. मात्र खरंच परिस्थिती अशी आहे का याचा शोध घेतल्यावर वेगळं चित्र पुढे आलं. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं. विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्यांचं प्रमाण अवघं 0.30% आहे. तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत. जिल्हानिहाय पाहिलं तर बीड आघाडीवर आहे. 13,512 वैध ठरले, 11,111 अवैध केवळ 1 आणि प्रलंबित अर्ज 1,206. लातूरमध्ये 1,510 अर्ज आले, वैध ठरले 968, अवैध 0 आणि प्रलंबित आहे 318. जालन्यामध्ये अर्ज प्राप्त झाले 1,641, वैध ठरले 922, अवैध 23 आणि प्रलंबित 389. तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,267 अर्ज आले, त्यापैकी वैध ठरले 1,080, अवैध ठरले 4 आणि प्रलंबित आहेत 167. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,218 अर्ज आले, वैध ठरले 774, अवैध 5 आणि प्रलंबित 186. हिंगोली जिल्ह्यामध्ये 523 अर्ज आले, त्यापैकी 341 वैध ठरले, 0 अवैध आणि प्रलंबित 139. तर नांदेडमध्ये 398 अर्जांपैकी वैध 251, अवैध 21 आणि प्रलंबित 46. तर परभणीमध्ये 254 अर्जांपैकी 150 हे वैध ठरले, 7 अवैध ठरले आणि प्रलंबित आहेत अजूनही 77. मग प्रश्न पडतो, अर्ज का फेटाळले गेले? छत्रपती संभाजीनगर, अर्जांवरील दावा आणि सादर पुरावे ग्राह्य नव्हते. जालना, अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवज पुरावा नव्हता. धाराशिव, अर्जदारांनीच दावा मागे घेतल्यानं प्रकरण निकाली. नांदेड, कागदपत्रांमधील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरेसा पुरावा नव्हता.
बीड केवळ एक अर्ज अवैध, जात दावा सिद्ध झाला नाही म्हणून. परभणी कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध झाला नाही. कुणबी जात वैधता पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल 77% अधिक अर्ज वैध ठरले. अवैध अर्जांचं प्रमाण केवळ 0.30% असल्यानं फेटाळणी अत्यंत कमी आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यानंतर या सगळ्यांवर आता जरांगे यांनी पुन्हा भूमिका मांडली. हे प्रमाणपत्र खरे होते, मग रद्द का झाले? आंदोलनानंतर हे रद्द झाले असा संभ्रम पसरवण्याचा कट असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. दरेकर यांनी केलेल्या टीकेवर जरांगेंनी उत्तर दिलंय. आरोप करायला काय फार अक्कल लागत नाहीये. कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार? जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत. लेखी द्यायचा तर विषय नाही. पूर्तता केल्यावर पुन्हा ती नोंद होईल. आता ते दरीत पाड्याला का कोण दरेकर का काय तिच्या आयला तिथं एक का असं दिसतंय न्याभ्या बऱ्यावर कसलं का वेगळंच. फक्त त्याला मधला टिकला असा लावला का थोडा गोल असा झकास गडी दिसत. त्याला सिस्टम मधलं ते मला विचारतं सिस्टम मधलं कळत नाही. चौकात बसणं, पारावर बसून आंदोलन करणं. काय करतो आंदोलन? पुढं बसून करतो. मला एक कळलंच नाही बा. तो आणखी सगळे मराठ्याचे आमदार खासदार मंत्री सुधारायला लागलेत, पण तू का सुधारणा? तू इतका खातूच कस काय वाचा वाचा पक्षाच. तू कव्हा तरी येशीच्या आती गाड्या, तू कव्हा गावखुरीच असतोय. इतकं हलंदारीचे चव नको घेतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा वाद दोन्ही पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. एका बाजूला अवैध अर्जांचं प्रमाण अवघं 0.30%, दुसऱ्या बाजूला त्या काही प्रकरणांवरून उठलेला मोठा राजकीय वाद. आता हा संघर्ष केवळ आकडेवारी पुरता राहिलेला नाही, तर तो विश्वास, राजकारण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याशी जोडला गेलाय. जालन्याहून नितेश महाजनसह विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.